नमस्कार मित्रांनो, चला तर मग बनवूया आपण आंब्याचं सरबत, जे पोटाला थंडावा देणारं आणि उष्णतेच्या दिवसात गरमी कमी करणारं. चला तर मग बनवूया. आंबे बॉईल करून घेतले, मस्त त्याच्या आतमधला पूर्ण गळ काढून तर चम्मचनी असा पूर्ण गळ काढून घेतलेला आहे. बघू शकता, पूर्ण गळ काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण एक पॅन ठेवला, त्यावर सोप, जिरं आणि काळे मिरे हे खमंग असे भाजून घेतले. त्या थंड झाल्यानंतर त्याला खलबत्त्यामध्ये वाटून घेतले. बघू शकता त्याचं पावडर किती मस्त बारीक तयार झालेलं आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये मिश्रण घातलं, त्यानंतर अद्रक घातलं, नंतर पुदिना घातला, त्याचं मस्त पेस्ट तयार केलं. बघू शकता किती मस्त हिरवागार कलर आलेला आहे. त्यानंतर चाळणी ठेवली, चाळणीने त्याला छान मस्तपैकी गाळून घेतलं. बघू शकता किती मस्त गाळून घेतलेलं आहे. गाळल्यानंतर त्याचा पूर्ण कचरा असा बाहेर निघून गेलेला आहे. बघू शकता, आणि मस्त हिरवगार असं पेस्ट तयार झालेलं आहे. किती मस्त कलर आलेला आहे, बघू शकता. चला तर मग आता समोरची प्रोसिजर. त्यामध्ये गॅसवर पॅन ठेवला, त्यामध्ये आपण ते मिश्रण घालून घेतलं. त्यानंतर केलेलं मस्तपैकी मसाला घालून घेतला, त्यानंतर मीठ घालून घेतलं, त्यानंतर निंबू पिळून घेतलं, त्यानंतर त्याच्यामध्ये साखर घातली, मस्त पाकाश येऊ दिलं. बघू शकता. त्यानंतर आपण 3 ग्लास घेतले, त्यामध्ये थंडगार असं पाणी घालून घेतलं. पाणी घातल्यानंतर त्यामध्ये ते केलेलं सरबताचं मिश्रण घालून घेतलं. मिश्रण मस्तपैकी फिरवून घेतलं. त्यानंतर मस्त थंड थंड असा त्याच्यामध्ये बर्फ घालून घेतला. वाव, किती मस्त थंड बर्फ झाल्यानंतर एकदम मस्त गरमीच्या दिवसांमध्ये थंडगार असं बर्फाचं आंब्याचं सरबत, पुदिना घातलेला. चला तर मग हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.